मित्रांनो नमस्कार. आजच्या व्लॉगमध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो. आज मित्रांनो काय तारीख आहे? 14 तारीख आहे. तर आता जवळपास वाजलेत 10 वाजलेत. आता भैया आला पुण्यावरून. पुण्याला गेला होता कारण त्याला घ्यायचं होतं मॅकबुक. ॲक्च्युली काल आम्ही आयफोन घेतलेला आहे, कारण काल मला व्लॉगच बनवता आला नाही, कारण मी भैयाच्या याच्यात फोन सुरू केला आणि त्याच्यानंतर मग विसरून गेलो व्लॉग करायचा. तर आता आलेला आहे भैया, ऑफिसमध्ये बसतो आहे. आता आपण मॅकबुक बघू नवीन. हे पहा मित्रांनो, हा मॅकबुक घेतलेला आहे. तर त्याची बॅग. तर काल आयफोन पण घेतला आहे मी 17 Pro Max व्हाईट कलर. कुठंच अवेलेबल होत नव्हता, कुठंच म्हणजे लिटरली पुण्यात पण आम्ही पाहिलं. आज मी पुण्याला जाणार होतो भैयासोबत ते आणायला मग आयफोन, पण नाही. मग कालच संध्याकाळी ते म्हणले ॲपल स्टोअरमधून फोन आला आणि ते म्हणले की अवेलेबल आहे, घेऊन जा. तर काल आणलेला आहे. आता व्लॉगिंगची क्वालिटी आपली अजून चांगली होईल. नवीन नवीन ट्रिप पण आपण करतोच, त्याच्यामुळेच खूप चांगला कॅमेरावाला फोन पाहिजेच. आणि इंस्टाला जर तुम्ही माझी ॲड नसाल तर राहून जा. इंस्टाचं ID मी तुम्हाला देतो खाली, ते लिहितो साईडला. आणि ब्लॉगमध्ये अजून काही सुधारणा करायची असेल तर नक्की कळवा. सध्या गार्डनमध्ये येत आम्ही, म्हणजे मी वॉचमॅन बाबा आहे तिकडं. गाईज आता हा डे 2 आहे. काल रात्री खूप लेट झालं झोपायला, 1-1:30 वाजले. थोडं मीटिंग सुरू होती भैयासोबत. आता मी चाललो आहे सावेडीला सकाळ. आता वाजलेत 8 पण नाही वाजले अजून. लय थंडी आहे आणि आता घातलं याच्यावर, त्याच्यामुळं एवढं काही नाही राहिलं. नाही तर थंडी इतकी आहे ना, तुम्हाला तर माहिती आहे. दुपारच्या टायमात काय होतं, ऊन पडतं आणि सकाळी लय थंडी वाजते. सध्या काय चाललं आहे वातावरणाचं काही समजत नाही आहे. तर आता मला जायचं आहे सावेडीला. आज बघूयात काय काय होतं काय काय नाही. अजून काहीच प्लॅन नाही दिवसाचा, कुठं जायचं आहे का नाही ते पण माहिती नाही. आता अजून आम्ही मित्रांनो हे बघा माळी पण नाही काढलेल्या माळी पण नाही काढलेल्या घराच्या, त्या पण काढायच्यात. आता बसलो होतो मी घरात हे करत रील पाहत. आता सध्या आलोय मी दवाखान्यात. गाडी लावली तिथं, डबा घेऊन आलोय आणि आमच्या मम्मीला पण न्यायचं आहे घरी. तर बघू आता सेकंड फ्लोअरवर का ते फॅन बघावं लागेल. जर इंस्टाला तुम्ही ॲड नसाल तर ॲड होऊन जाईल. आणि माझं इंस्टा ID आहे, तुम्हाला ज्यात देतो व्हिडिओच्या वर. यूट्यूबसाठी आपल्या इंस्टासाठी मला ना कॉन्टेंट सजेस्ट करा तुम्ही, कारण काय आता वर्डिंगवाले व्हिडिओ बरेच झाले. आता त्याचं ह्या हॉस्पिटलला लिफ्ट आहे बरं का. मला काय माझी येते काय बाहेर मी चालायची कष्ट. आता डबा दिलाय. आता मला असं वाटतंय मी 2 मिनिटात चहा पिणार, पण आता हे मदर आमची नाही, मदर येऊ राहिली, तिला कवर थांबायचं. धोका देऊ का मी खरं यांना? जाऊन येऊ बघ टक्क्यास. किती घ्या मला 2 मिनिटात जाईन. आपण आता काय करू मित्रांनो, चहा पिऊन 2 मिनिटात. चल चहा प्यायला सावडीत. बिग बाजार शिरत. आता बिग बाजार जवळपास बंदच झालं वाटतं, डिमार्ट झालंय त्याची जागा. मला जायचं आता ऑफिसला, 9 वाजून गेलेत आणि मी अजून ऑफिसला नाही. आज असं फर्स्ट टाइम झालंय. आवड सायकलवाले ना लय मध्ये मध्ये करते बरं का. माय मी जेव्हा पण गाडी चालवतो ना तेव्हा पण इतका त्रास आहे मला गाडीवाल्यांचा, सायकलवाल्यांचा इतका त्रास आहे. आणि हे तर एक एवढा मोठा हत्ती चालायचा ना, ते जीवावेच येतं. त्या आला माहिती काय करता हो, एक तर आपला जीव आपल्याला गरजेचा असतो
रोडवर कसं आहे, लोकांना राग बिल येते लवकर पटकन काही होते. राग काय, राग आला तर आला, आपल्याला नाही फरक पडत कोणाच. पण आता हे लोकांची मेंटॅलिटी चांगली नाही राहिलेली असं मला वाटतंय. काय लोकांना कुठं कसे शिरते जाऊ कसे पण, लिटरली तुम्हाला मी सांगतो, हे स्कूट्यावाले आहेत ना, ह्याचे दिसत आहेत ना हे एवढे सगळे, हे बघा ते एवढे कसं शिरला, याला काही कारण आहे का? म्हणजे इतकी गडबड आहे का याला? याला कुठं सहाय करायच्यात का जाऊन? सांगा तुम्ही मला, आता खरं आहे का खोटं आहे? असं बोलून नाही बरं काय त्याला, पण असं वाटतं कधी कधी की म्हणलो आता बघा याला काय गरज आहे एवढी फास्ट जायची? मला आवडतच नाही. नियमात चालाय म्हणून लागणार नाही आपल्या इथं खरंच. जाऊ दे, आपण आपलं नियमात चालायचं. तर काही आता मी आलोय कंपनीमध्ये, बसलोय थोड्या वेळ, आता जस्ट आलो. अजून मला ना आवरायचं, कपडे घालायचे, तर आंघोळ करायची लय राहिलंय. सकाळ सकाळच गेलो मी 8 वाजता, बरंच टाइम गेला. आणि आता जातो ऑफिसला. त्यानंतर बघूयात काय काय होतं दिवसभर, शेड्यूल कसं काय राहतं. काहीच आता ऑफिसवर आलोय आवरून, आवरलेलं आहे सगळं. आता आपण आलोय भैयाकडं. आता बघूयात भैयाचा मॅकबुक कसा आहे नेमकं, अजून मी पण नीट बघितलं नाही. भैया कोणचा आहे मॅकबुक? M4. त्याला काय प्रो म्हणायचं काय? प्रो काय एअर? मॅकबुक एअर M4 15 इंचेस. हे बघू इकडं, एक मिनिट. तो असा आहे, भारी आणि स्मूथ आहे का चालायला? एकदम. तर मॅकबुक म्हणलं काय बघायचं, ॲपलचे सगळे प्रोडक्ट स्मूथ असतात, भारी. तर काल भैयाने घेतला, परवा आपण फोन घेतला होता, काल पुण्याहून घेतलाय. आणि माझा फोन परवाच अवेलेबल झाला, त्याच्यामुळे घेऊन टाकला. आता चांगली क्वालिटी जाईल आपल्या ब्लॉगची, पण तुम्ही फक्त सपोर्ट करा, होय बाय. ओके, सपोर्ट करा. तर आता माझ्याकडे थोडे गेस्ट येणार आहेत, ते झाल्यावर मला परत जायचं नगरला, सावडीला. तर आता करण भाई आलेला आहे. हॅलो गाईज, काय चाललंय करण भाई? काय नाही, चाललंय जीवनाचे दैनंदिन धक्के. धक्के काय तुम्हाला? तुला काय धक्के? तुला काय धक्के? डोका दिला काय? काम काय हो? डोका डोका दिला देश जिजूंनी तुमची. अयो. तर आता करण भाई आलेला आहे. करण भाई म्हणतो फिरायला जायचं. होय, कुठे जायचं करण भाई फिरायला? तुला तू पडल्याला काय नसतं वाटलं? ते फोन दुखला, दुखलं मला ते थोडं जाणवलं. आता ऊन पडायला सुरू झालं, आता कवळं ऊन आहे. आता मला चांगलं वाटतंय, पण दुपारी इतकं ऊन लागेल ना, बाप रे बाप. मला नाही लागणार, म्हणजे मला काय कुठे जायचं नाही, पण चांगलं जास्त ऊन असतं खूप. मी सांगतोय बघा शेरा कसा बसलाय, बघ शेरा, हे शेडू. शहराची सिनेमॅटिक शॉट घ्यायची का काय हो? आता जायचंय मला सावडी, तिथं सोडले थांबला असतो, तर जाता नसतं आलं. आता इथे एक मीटिंग आहे, आणि आता हेअर ड्रेसवरच मग करावं लागेल मला ऍक्च्युली. मी आज फॉर्मल घातलीच नाही, काय झालं काय शनिवार होता, त्याच्यामुळे विसरलो. अवघड आहे. जायचं अजून, गाडी बदलायची. परत एकदा आपल्याला गर्दी लागलेली आहे. आता याला काय म्हणायचं सांगा तुम्ही मला? आता लोक असे मध्ये मध्ये घुसतात ना, आता बघा याला इथून काय गरज आहे का घुसायची? तरी बी घुसणार लोक. आता आहे ना, तिकडून चाललेत ना सगळे, तिकडच्या रोडचं काम सुरू आहे, पण तिकडून चाललेत ना, मग तिकडून जावत ना. आता हे बाबा बघा, आता इथून थांबले ते, यांना काय आता एवढं जायला ते जागा आहे का बघा? काय थोडी आहे, जाता येईल, पण एखाद्याच्या गाडीला टेंट बसला काय बसलं तर सगळे शांत नसते. पण चालते, बघू आता किती वेळ ट्रॅफिक आहे. आता DSP जाऊ पार तिथपर्यंत बघा. आज आपण नीट झूम करू, तिथपर्यंत ट्रॅफिक आहे. आता बघू जाऊ. इकडचा रोड पण बंद आहे, इकडं थापरकडून जातो ना तो पण बंद आहे. काय अवघड आहे एवढ्या याच्यात, आता ट्रॅफिक लागणार, मग नंतर नाही लागणार. आता मी चाललो जिमला. जिमचा टाइम झालेला आहे, 5:30 वाजले. आज लवकर जाऊन लवकर यायचंय. जिमची बॅग काकू, जिमची बॅग कुठे आहे? जिमची बॅग सापडत नाही. जिमची बॅग मित्रांनो, आता माझ्या रूम मध्ये बघा काय काय. ही आता येईल काय असायचं संबंध आहे बरं?
वेदिकाचं हॉलमध्ये होतं म्हणजे इथं आणलं असंच असतं धोका खायची सवयच आहे तसं कोणी देतंय तर काय जातं आम्ही गेम मारायला आणलोय तिथं कॉपी नाही देईन आपल्याला बोला ना जीजू बोला काय बोला सांगा सांगा 4 गोष्टी सांगत जाऊ माणसाला. जगाला सांगितलं तर मग ते आपली कॉपी करत त्याच्यामुळे वाव या गोष्टीवर बंद करा आता. तर मित्रांनो आता हे आपला व्लॉग एंड झाला असेल पण त्याच्यानंतर आता मी क्लिप टाकतोय तुम्हाला एक दाखवायचंय मला सत्यता जे सत्य आहे ते आहे हे मी आता इथं आलोय टाटा शोरूमला हे पहा टाटा शोरूमला मी आलोय इथं टाटा शोरूमला आहे तिथं आता 6 मी आता किती वाजता आलोय 5 वाजता आलोय 5:30ला इथं आलोय तर माझी गाडी घ्यायची होती मला आज डिलिव्हरी त्याची पण आज हे काय म्हणतायत की आमची गाडी काढायला कोण नाही आहे आता तिथं बघा तिथं गाडी आहे तिथं मोठी आपली आहे तुम्हाला दिसत असेल तर तिथं काढायला कोणी नाही म्हणते हे इतके फालतू कार नाही त्यांचे तुम्हाला जर घ्यायचे असेल नाही कमर्शियल गाड्या टाटाच्या बिलकुल घेऊ नका एकदम थर्ड क्लास येते म्हणजे शोरूमच त्याच्यामुळं मी तुम्हाला तेवढंच सांगतो बिलकुल घेऊ नका ह्या गाड्या कोणची घ्या अशोक लेलंड घ्या टोयोटा घ्या काही घ्या टोयोटा माझ्याकडे 2 आहेत त्याच्यामुळे तुम्हाला कळत असेल की ट्रस्ट किती आहे जाऊ द्या हे पहा मित्रांनो आता गाडी शोरूम आणली आणि हे अशी पद्धत यांची इतकी थर्ड क्लास सर्व्हिस आहे टाटाची एवढी घाण अरे या अवघड आहे यांचं